सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी खळबळजनक विधान केल्यानं पुन्हा राजकीय चर्चांना ऊत आलाय. महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान अमोल कोल्हेंनी केलंय. त्यांच्या या विधानानं ऑपरेशन तुतारीची चर्चा रंगली आहे. पाहूया. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. अशी काही ऑफर आली तर विचार करू. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान करत खळबळ उडवून दिली. शरद पवार यांचे विश्वासू खासदार असल्यानं कोल्हेंचं हे विधान म्हणजे ऑपरेशन तुतारीचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हेंच्या या विधानानं राज्यातील राजकारण तापलं होतं. कोल्हेंच्या विधानानंतर सलग दुसऱ्या दिवशी दावे प्रतिदावे केले गेले. शिंदेच्या शिवसेनेनं कोल्हेंचं हे विधान म्हणजे पक्ष नेतृत्वाचे संकेत असल्याचं म्हणत ऑपरेशन तुतारीच्या चर्चेला हवा दिली आहे. रोहित पवार हा आपल्या काकाची भूमिका वठवतोय, नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. म्हणून रोहित पवारच्या स्टेटमेंटपेक्षा आता अमोल कोल्हेच्या स्टेटमेंटला एक बेस आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीची सुरुवात शरद पवारांच्या पक्षामध्ये झालेली आहे. कोल्हेंच्या विधानावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय. शरद पवार एनडीए मध्ये जाणार का की खासदार अमोल कोल्हे भाजपसोबत जाणार असे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता अमोल कोल्हे यांनी आपल्या विधानावर सारवासारव करायला सुरुवात केली आहे. शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असं म्हणत अमोल कोल्हे यांनी ऑपरेशन तुतारीची चर्चा फेटाळून लावली आहे. जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही खासदार अमोल कोल्हेंची बाजू घेत पवारांच्या खासदार फुटण्याची शक्यता एक सुरात फेटाळून लावली आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात. सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. विकासासाठी महायुतीनं बोलवलं तर जाऊ असं म्हणले असतील, परंतु ते काय पक्षांतर करणार नाहीत किंवा कुठेही जाणार नाहीत याची खात्री मला मित्र म्हणून आहे. कारण की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे मित्र अमोल कोल्हे आहेत. तेव्हा मला नाही वाटत कारण नसताना ही शंका त्यांच्याबद्दल निर्माण करणं संयुक्तिक राहणार. अमोल कोल्हे साहेब जे आहेत ते एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये उत्तर देतात. त्यामुळे त्यांचं मत असावं की एकदा प्रस्ताव तर येऊन द्या, मग आम्ही बघा कसं उत्तर देतो. कारण का ते कुठेही महायुतीमध्ये जाणार नाहीत. कारण का त्यांची जी महात्मा फुलेंची जी हे होती एपिसोड होते ते कोणामुळे कॅन्सल झाले हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी बोलत असताना विशिष्ट स्टाईलमध्ये फक्त फिरकी घेतली आहे असं माझं मत आहे. आमचा एकही खासदार एकही आमदार तिथं फुटणार नाही. महाराष्ट्रात सध्या खासदार आमदार फुटण्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कधी कोणता आमदार फुटून दुसऱ्या पक्षात निघून जाईल याचा अंदाज लावणं कठीण बनलंय. अशा परिस्थितीत अमोल कोल्हेंनी थेट ऑफर आली तर विचार करू असं विधान करत नवीन चर्चा सुरू केली होती. विधानाचं गांभीर्य ओळखून कोल्हेंनी सारवासारव करत चर्चा थांबवली. पण कोल्हेंच्या या विधानाचे त्या काळात काही पडसाद उमटतात का याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.